नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण बघणार आहोत प्रकरण क्रमांक 4 मधील प्रश्न क्रमांक 13. संप्रेषण म्हणजे काय आणि संप्रेषणाचे विविध प्रकार स्पष्ट करा. तर बघूया की संप्रेषण म्हणजे काय. अर्थ: संप्रेषण ही एखाद्या व्यक्तीकडून किंवा व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कल्पना, तथ्य, माहिती इत्यादींची देवाणघेवाण करण्याची कला होय. मग आता संप्रेषण म्हणजे काय? तर जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला आपली कल्पना सांगतो, एखादी माहिती सांगतो किंवा एखादी गोष्ट सांगतो आणि ती माहिती, ती गोष्ट किंवा ती कल्पना दुसऱ्या व्यक्तीला समजते, तेव्हा त्याला संप्रेषण असं म्हटलं जातं. आणि यालाच आपण आपल्या साध्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर संवाद साधणे, एकमेकांशी बोलणे म्हणजेच संप्रेषण. म्हणजे एका व्यक्तीकडून किंवा व्यक्तींकडून दुसऱ्या व्यक्तीला एखादी माहिती पुरवणे, एखादी गोष्ट सांगणे, एखादी तथ्य सांगणे किंवा एखादी कल्पना सांगणे आणि ती कल्पना, ती माहिती, जे सांगितलेलं तथ्य त्या दुसऱ्या व्यक्तीला कळणे, दुसऱ्या व्यक्तीला समजणे, याला संप्रेषण असं म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये त्याला कम्युनिकेशन असं सांगितलं जातं. एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या माध्यमाच्या मदतीने कोणतीही माहिती पुरवण्याच्या प्रक्रियेस संप्रेषण म्हणतात. आता आपण जी माहिती पुरवायची आहे, म्हणजे मला माझं मत व्यक्त करायचे आहे, मला एखादी माहिती दुसऱ्या व्यक्तीला द्यायची आहे, मग ती देण्यासाठी कधी कधी आपण वाक्याचा वापर करू शकतो, म्हणजे आपण ती माहिती बोलून देऊ शकतो. तर कधी कधी चित्रांचा वापर केला जाऊ शकतो, कधी कधी चिन्हांचा वापर केला जाऊ शकतो. तर विविध माध्यमातून व्यक्ती काय करत असतो, आपलीकडे असलेली माहिती, आपल्याकडे असलेलं तथ्य, आपल्याकडे असलेली कल्पना दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर अशा प्रकारे कोणत्याही माध्यमातून, म्हणजे बोलण्यातून म्हणा, चिन्हातून म्हणा, चित्रातून म्हणा किंवा हावभावातून म्हणा, कोणत्याही माध्यमातून जेव्हा एक व्यक्ती आपल्याकडील माहिती, आपल्याकडील तथ्य, आपल्याकडील कल्पना, आपल्याकडील गोष्टी दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो, तेव्हा त्याला संप्रेषण असं म्हटलं जातं. संप्रेषण ही अगदी सोपी प्रक्रिया आहे, जिथे संदेश प्रेषकाकडून प्राप्तकर्त्याकडे पाठवला जातो. आता संप्रेषण ही प्रक्रिया दोन गटामध्ये घडते. एक म्हणजे संदेश प्रेषक. संदेश प्रेषक म्हणजे कोण? जो व्यक्ती संदेश पाठवणार आहे, जो व्यक्ती माहिती पाठवणार आहे, त्याला प्रेषक असं म्हटलं जातं. आणि दुसरा व्यक्ती काय करणार आहे, ती माहिती घेणार आहे, त्याला म्हटलं जातं प्राप्तकर्ता. त्याला काय म्हटलं जातं? प्राप्तकर्ता. प्राप्तकर्ता संदेश प्राप्त झाल्यानंतर इच्छित पद्धतीने समजून घेऊन त्यानुसार कार्य करतो. आणि ज्यानुसार आपल्याला संदेश मिळत असतो, प्राप्तकर्त्याला संदेश मिळतो, त्यानुसार त्या माहितीवर किंवा त्या कल्पनेवर किंवा त्या गोष्टीवर तो व्यक्ती कार्य करत असतो. तर संदेश म्हणजे काय किंवा संप्रेषण म्हणजे काय? तर संप्रेषण म्हणजे दोन व्यक्तींमधील किंवा दोन व्यक्तीच्या गटामधील संवाद होय. आणि हा संवाद विविध मार्गाने साधला जाऊ शकतो. पुढे बघा, संप्रेषणाचे प्रकार. संप्रेषणाचे विविध प्रकार खालीलप्रमाणे आहेत. एक पहिला आहे डाक सेवा आणि दुसरा आहे आधुनिक संप्रेषण साधन. आता संप्रेषणाचे दोन प्रकार या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. एक म्हणजे डाक सेवा आणि दुसरा आहे आधुनिक संप्रेषण साधन. पहिलं आहे डाक सेवा. भारतातील टपाल सेवा पोस्ट आणि टेलिग्राम विभागाअंतर्गत येतात. कोणत्या विभागाअंतर्गत येतात? पोस्ट अँड टेलिग्राम विभाग, जी संप्रेषण आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाचा भाग आहे. आणि ते कोणाचे भाग आहेत? संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाचा भाग आहे. टपाल विभाग हा 1,54,965 डाकघर शाखा असलेला सर्वात मोठे टपाल जाळे आहे. आणि भारतामध्ये जे टपाल खातं आहे किंवा आपण त्याला इंग्रजीमध्ये पोस्ट म्हणतो,
ते भारतामध्ये पोस्ट ऑफिसची जी संख्या आहे ती एकूण किती आहे? 1,54,965 डाकघर आहेत आणि ही संख्या जगामध्ये सर्वात जास्त आहे. इथे काही काही माहिती दिलेली आहे. सध्या टपाल सेवेमध्ये सुमारे 5,88,000 कर्मचारी कार्यरत आहेत. बघा, म्हणजे पोस्टामध्ये एकूण किती कर्मचारी कार्यरत आहेत? 5,88,000 कर्मचारी त्या ठिकाणी काम करत आहेत. भारतीय टपाल विभाग हा 1,54,965 शाखांसह जगातील सर्वात मोठा टपाल विभाग आहे. ज्यापैकी 1,49,067 शाखा ग्रामीण विभागात कार्यरत आहेत. आधी सांगितल्याप्रमाणे भारतामधील जे पोस्ट ऑफिस आहे किंवा पोस्ट खातं आहे ते जगामधील सर्वात मोठं आहे. कारण की आपल्याकडे पोस्ट ऑफिसची संख्या किंवा त्यांची जी शाखा आहेत त्या किती आहेत? 1,54,965 आणि त्या जगामध्ये सर्वात जास्त आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे त्यापैकी 1,49,067 एवढे जे काही शाखा आहेत त्या ग्रामीण भागामध्ये आहेत. म्हणजे ग्रामीण भागामध्ये पोस्टाच्या शाखा ह्या मोठ्या प्रमाणात आहेत. सरासरी टपाल कार्यालय 21.56 चौरस मीटर क्षेत्रावर कार्य करते व साधारण 7,753 लोकांना सुविधा प्रदान करते. आणि जर एकूण आपण सरासरी बघितलं तर 21.56 चौरस मीटर क्षेत्रावर एक टपाल कार्यालय आहे. आणि साधारणतः एक टपाल कार्यालय किती लोकांना सेवा देते? 7,753 लोकांना सुविधा किंवा सेवा प्रदान करत आहे. तर अशा प्रकारे भारतामध्ये जी डाक सेवा आहे किंवा त्याला आपण टपाल सेवा म्हणतो किंवा पोस्ट खातं म्हणतो ते जगामधील सर्वात मोठं पोस्ट खातं आहे. टपाल सेवांचे प्रकार. पहिला आहे टपाल सेवा, दुसरा आहे विशेष टपाल सेवा, तिसरा आहे निधी पाठवण्याची सुविधा आणि चौथा आहे किरकोळ सेवा. म्हणजे आपण जे आता डाक सेवा बघणार आहोत किंवा जे टपाल सेवा आपण ज्याला म्हणतो त्याचे 4 प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. एक म्हणजे टपाल सेवा, दुसरं म्हणजे विशेष टपाल सेवा, तिसरं म्हणजे निधी पाठवण्याची सुविधा आणि चौथं म्हणजे किरकोळ सेवा. बघा, पहिलं दिलेलं आहे टपाल सेवा. त्यामध्ये बघा कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो. आंतरदेशीय पत्र. आंतरदेशीय पत्राच्या आतल्या बाजूच्या पाठवणाऱ्याने संदेश लिहिणे आवश्यक आहे. आंतरदेशीय पत्र विहित आकाराचे आणि घडीचे असते. सदर पत्राचा वापर केवळ भारतामध्ये संदेश वहन करण्यासाठी केला जातो. आंतरदेशीय पत्राचा मजकूर लिहिलेला भाग दुमडला जातो आणि त्यावर शिक्का मारला जातो. केवळ प्राप्तकर्त्याचे नाव व पत्ता बाहेरील बाजूस असतो. म्हणूनच आंतरदेशीय पत्रे संदेशाच्या गोपनीयतेची हमी देतात. आता समजा आपल्याला भारतामध्ये पत्र पाठवायचं असेल तर आंतरदेशीय पत्राचा वापर केला जाऊ शकतो. आणि आपल्याला असं वाटत असेल की आपण जी माहिती पत्रामध्ये लिहिलेली आहे ती गोपनीय राहिली पाहिजे, म्हणजे ज्या व्यक्तीला पाठवले आहे त्या व्यक्तीशिवाय इतर कोणालाही ती माहिती वाचता येता कामा नये, असं जर आपल्याला वाटत असेल त्यासाठी आंतरदेशीय पत्राचा वापर केला जातो. बघा, या ठिकाणी आंतरदेशीय पत्र कसं असतं ते इथे दिलेलं आहे. हे जे आहे ते आंतरदेशीय पत्र आहे. कोणतं पत्र आहे? आंतरदेशीय पत्र. ते असं थोड्याशा निळ्या रंगाचं असतं. या ठिकाणी बघा, हे जे दिलेलं आहे या ठिकाणी आपल्याला ज्या व्यक्तीला आपण पत्र पाठवणार आहोत त्या व्यक्तीचं नाव आणि ऍड्रेस आपल्याला या ठिकाणी लिहायचा असतो. त्याच्याबरोबर मागच्या बाजूला, त्याच्याबरोबर समोरच्या बाजूला या ठिकाणी आपल्याला म्हणजे जो व्यक्ती पत्र पाठवणार आहे त्या व्यक्तीचं नाव आणि ऍड्रेस या ठिकाणी आपल्याला लिहायचं असतं. आलं लक्षात? म्हणजे इथे कोणाचं नाव आणि पत्ता लिहिणार? ज्याला आपण पत्र पाठवणार त्याचं नाव आणि पत्ता या ठिकाणी, आणि जो व्यक्ती पत्र पाठवतो त्याचं नाव आणि पत्ता या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. आणि ह्याची जी आता मागची बाजू राहणार आहे ती कोरी असते. याची मागची बाजू काय असणार आहे? कोरी. म्हणजे जो पूर्ण पेज असतो त्या पेजच्या एका साईडला दोघांचे
नाव आणि दोघांचे पत्ते येतात आणि दुसरी बाजू ही पूर्णपणे काय असते, कोरी. आपल्याला काय करायचे, जी दुसरी बाजू कोरी असते त्या कोऱ्या बाजूवर मजकूर लिहायचा आहे. म्हणजे आपल्याला जी माहिती लिहायची आहे ती जो कोरा भाग आहे त्या भागावर आपल्याला लिहायची आहे. त्यानंतर हे जे पत्र आहे ती माहिती लिहून झाल्यानंतर हे पत्र या ठिकाणी मधल्या भागी दुमडलं जातं. हे बघा मी इथे रेष मारलेली आहे, या ठिकाणी ते काय केलं जातं, फोल्ड केलं जातं आणि नंतर फोल्ड केल्यानंतर हे बघा ह्या ठिकाणी त्याचे कॉर्नर दिसतात पत्राचे, या ठिकाणी गम लावला जातो आणि गम लावून ते पत्र काय केलं जातं, चिकटवलं जातं. या ठिकाणी हे बघा 3 कॉर्नर या ठिकाणी मी सर्कल केलेले आहेत. त्या 3 ठिकाणी त्यांना गम लावलं जातं आणि गम लावून ते पत्र चिकटवलं जातं. असं केल्यामुळे काय होतं, की आपला फक्त इकडे ज्या व्यक्तीला आपण पत्र पाठवलंय त्याचं नाव आणि पत्ता इकडे दिसतं, या ठिकाणी दिसणार आहे आणि त्याचबरोबर जो व्यक्तीने पत्र पाठवलेलं आहे त्याचं नाव आणि पत्ता या ठिकाणी दिसणार आहे. म्हणजे आपला जो मजकूर आहे तो पत्राच्या आता मध्ये गेलेला आहे आणि बाकीचा सर्व जो भाग आहे तो आपण पत्राचं जे कॉर्नर दिलेले आहेत त्या कॉर्नरच्या माध्यमातून आपण तो भाग चिकटवून घेतलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण जो संदेश पत्रामध्ये लिहिलेला आहे तो गोपनीय राहतो, इतर कोणालाही तो वाचता येत नाही. दुसरं आहे बंद पाकिट, इन्व्हॉल्व. सदर पाकिटाचा उपयोग संदेश पाठवण्यासाठी तसेच धनादेश, फोटो इत्यादी पाठवण्यासाठी होतो. बंद पाकिट सर्व प्रकारच्या दस्तऐवजांची सुरक्षितता निश्चित करते. आता बघा, आंतरदेशीय पत्राच्या माध्यमातून आपण मजकूर पाठवू शकतो, संदेश पाठवू शकतो. परंतु समजा त्या पत्रामध्ये मला एखादं आणखी लेटर पाठवायचं असेल, एखादं कागद पाठवायचं असेल, एखादं डॉक्युमेंट पाठवायचं असेल, तर ते पाठवण्याची सुविधा आंतरदेशीय पत्रामध्ये नाही. आंतरदेशीय पत्रामध्ये आपल्याला फक्त मजकूर लिहिता येतो, परंतु समजा मला एखादा फोटो पाठवायचा आहे, एखादा दुसरा कागद पाठवायचा आहे, तर ते मात्र मला आंतरदेशीय पत्रामध्ये पाठवता येत नाही. मग त्यासाठी दुसरा उपाय काय आहे, तर दुसरा उपाय म्हणजे इन्व्हॉल्व. दुसरा उपाय म्हणजे काय आहे, इन्व्हॉल्व. म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारचे इन्व्हॉल्व घेऊ शकता. या ठिकाणी बघा उदाहरणामध्ये जे इन्व्हॉल्व घेतलेलं आहे ते सफेद कलरचे इन्व्हॉल्व आहे. तुम्ही त्या ठिकाणी ब्राऊन कलरचे इन्व्हॉल्व किंवा कोणत्याही प्रकारचे इन्व्हॉल्व घेऊ शकता. इन्व्हॉल्व घेतल्यानंतर ज्या व्यक्तीला आपल्याला पत्र पाठवायचं आहे त्याचं नाव आणि पत्ता या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. कुठेही लिहिलं तरी काही हरकत नाही. आणि या ठिकाणी किंवा मागच्या बाजूला, इन्व्हॉल्वच्या मागच्या बाजूला ज्या व्यक्तीने पत्र पाठवलेलं आहे त्याचं नाव आणि ऍड्रेस लिहायचं आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे आपल्याला जे पत्र लिहायचं आहे ते एका कागदावर पत्र लिहून ते पत्र ह्या इन्व्हॉल्व मध्ये टाकायचं आहे. किंवा आपल्याला समजा फोटो टाकायचा आहे तर ते ह्या इन्व्हॉल्व मध्ये टाकावं लागेल. किंवा आणखी एखादं आपल्याला कोणतं डॉक्युमेंट टाकायचं आहे त्या इन्व्हॉल्व मध्ये टाकायचं. इन्व्हॉल्व मध्ये टाकल्यानंतर ते इन्व्हॉल्व चिकटवून घ्यायचं आहे. चिकटवून घेतल्यानंतर जेव्हा आपण ते इन्व्हॉल्व घेऊन पोस्टामध्ये जाणार, पोस्टामध्ये या इन्व्हॉल्वचं वजन केलं जातं आणि आपल्याला विचारलं जातं की हे इन्व्हॉल्व कशाने पाठवायचं आहे. म्हणजे तुम्हाला हे स्पीड पोस्टने पाठवायचं आहे का रजिस्टर पोस्टाने पाठवायचं आहे. 2-3 ऑप्शन आपल्याला सांगितले जातात. आपल्याला पाहिजे त्यानुसार आपण ऑप्शन निवडू शकतो. मग ह्या ठिकाणी बघा हे जे पोस्ट इन्व्हॉल्व आहे त्याच्यावर स्पीड पोस्ट लिहिलेलं आहे आणि हे त्याचं काय असणार आहे, स्टिकर लावलं जातं. म्हणजे जर आपण सांगितलं स्पीड पोस्टाने पाठवायचं आहे तर कम्प्युटराइज स्टिकर आपल्याला एक दिलं जातं आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला जे इन्व्हॉल्व आहे त्या इन्व्हॉल्ववर तिकीट लावावे लागतात. पोस्टाचे काय असतात, तिकीट असतात. ते कशावर अवलंबून असतात की इन्व्हॉल्वचं वजन किती आहे त्याच्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी तिकीट लावावे लागतात. 10 रुपयाचे, 20 रुपयाचे. आपलं जे इन्व्हॉल्व आहे त्याचं वजन किती आहे आणि आपल्याला इन्व्हॉल्व कुठे पाठवायचं आहे आणि आपण कोणत्या प्रकारची सेवा घेतलेली आहे, म्हणजे स्पीड पोस्ट घेतलाय का, रजिस्टर पोस्ट घेतलेले आहे, त्यानुसार आपल्याला दर लावला जातो. तर ते पोस्टाचे तिकीट या ठिकाणी चिकटवले जातात आणि त्यानंतर ते पत्र पोस्टामार्फत ज्याला आपण पत्र पाठवलेले आहे त्याच्याकडे पोहोच केलं जातं. तर अशा प्रकारे टपाल सेवेमध्ये आंतरदेशीय पत्र आणि बंद पाकिटाचा वापर केला जातो. क आहे पार्सल. पार्सल सुविधेअंतर्गत निर्दिष्ट आकार आणि वजनाचे पार्सल देशात आणि देशाबाहेर पाठवले जाऊ शकते. आता इंडियन पोस्ट आहे किंवा भारतीय पोस्ट आहे, टपाल खाते आहे,
त्याचं महत्वाचं कारण म्हणजे काय आहे? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पत्र पोहोचवणे. परंतु जसजशी प्रगती होत गेली आणि ई कॉमर्स कंपन्या जसजशा वाढत गेल्या तसतसं इंडियन पोस्टाने देखील पार्सल पाठवण्याचं काम हाती घेतलं. आता अनेक ई कॉमर्स कंपन्या खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये समजा आपलं पार्सल पाठवायचं असेल तर त्यासाठी पोस्टाचा आधार घेत असतात. ह्या सेवेचा आधार घेऊन आपण आपल्याकडील असलेली एखादी वस्तू निर्धारित आकार आणि निर्धारित वजन, त्या ठिकाणी त्यांचा आकार किती असला पाहिजे, वजन किती असलं पाहिजे याचं प्रमाण ठरलेलं आहे. त्या आकाराच्या आणि त्या वजनाच्या ज्या वस्तू असतील म्हणजे त्या वजनापर्यंतच्या ज्या वस्तू असतील त्या टपालामार्फत आपण दुसऱ्या व्यक्तीला पाठवू शकतो. म्हणजे आपण त्या देशामधल्या भारतामध्ये कुठेही पाठवू शकतो. त्याचबरोबर आपल्याला जर वाटत असेल तर आपण देशाबाहेर देखील त्या वस्तू पाठवू शकतो. प्रतिबंधित असलेल्या वस्तू वगळता पार्सलमध्ये काही पाठवले जाऊ शकते. प्रतिबंधित म्हणजे ज्या वस्तूंना कायद्यानुसार बंदी आहे अशा प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू सोडून आपण इतर कोणत्याही वस्तू त्या पार्सलमध्ये पाठवू शकतो. उदाहरणार्थ आग लागण्याची शक्यता असलेल्या वस्तू, उदाहरणार्थ फटाके आपण पार्सलने पाठवू शकत नाही कारण की ते धोकादायक आहे. किंवा एखादं असं केमिकल की ज्याच्यामुळे आग लागू शकते, कोणाला हानी होऊ शकते, अशा प्रकारच्या गोष्टी देखील आपण ह्या पार्सलमध्ये पाठवू शकत नाही. पार्सलचा विशिष्ट रकमेपर्यंतचा विमा देखील काढता येऊ शकतो. आणि जर आपल्याला असं वाटत असेल की आपलं पार्सल गहाळ झालं किंवा त्याचं नुकसान झालं तर मग आपण त्या पार्सलमध्ये जी वस्तू पाठवली त्याचं काय, अशी जर भीती वाटत असेल तर आपण आपल्या पार्सलचा विमा देखील काढू शकतो. जर प्रवासादरम्यान पार्सल गहाळ झाले तर डाकघर ठराविक रकमेपर्यंत पाठवणाऱ्यास भरपाई देते. आणि समजा आपण त्याचा विमा काढला असेल की समजा मी 5,000ची एखादी वस्तू त्या पार्सलमध्ये पाठवली आणि ती पाठवत असताना मी त्याचा विमा काढला. विमा काढत असताना पोस्टामार्फत त्याची जी व्हॅल्यू आहे किंवा मूल्य आहे ते ठरवलं जातं आणि त्याचं मूल्य 5,000 आहे हे त्यांनी मान्य केलं. मग मी 5,000चा विमा काढला. 5,000च्या विम्यासाठी काही रक्कम मला पोस्ट ऑफिसला द्यावी लागली. ती रक्कम मी भरली आणि समजा मी ते पोस्टाने त्याला पाठवलं. त्यानंतर ते मध्यंतरी कुठेतरी गहाळ झालं, पोस्टामार्फत गहाळ झालं. आता गहाळ झाल्यानंतर माझं तर नुकसान झालं, बरोबर. मग हे नुकसान कोण भरून देणार आहे? मला पोस्ट ऑफिस भरून देणार आहे. म्हणजे पार्सल पाठवत असताना आपण जी वस्तू पाठवतोय त्याचा विमा देखील काढू शकतो. ड आहे बुक पोस्ट. छापील पुस्तके, मासिके, नियतकालिके इत्यादी या सुविधेमार्फत पाठवली येतात. प्रत्येक पॅकेट अथवा पार्सलच्या वरती बुक पोस्ट नमूद करणे आवश्यक आहे. काही छापील पुस्तके असतात किंवा मासिके असतात किंवा नियतकालिके असतात जी दर महिन्याला किंवा दर 15 दिवसांनी आपल्याला आपल्या कस्टमरकडे पाठवायची असतील. मग त्यासाठी काय केलं जातं? बुक पोस्ट या प्रकारची सेवा घेतली जाते. या प्रकारच्या सेवेमध्ये आपल्याला कमी दरामध्ये आपण आपल्याकडच्या मॅगझिन असतील, नियतकालिके असतील, मासिके असतील, पुस्तके असतील लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. आणि ह्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? आपली जे मासिके असतील त्या मासिकावर किंवा त्या मासिकाच्या पॅकेटवर आपण इन्व्हॉल्प मध्ये देखील आपलं मासिक पाठवू शकतो. म्हणजे ते मोठं इन्व्हॉल्प घ्यायचं, त्याच्यामध्ये आपलं जे मासिक आहे किंवा मॅगझिन आहे ते भरायचं आणि त्या इन्व्हॉल्पवर आपल्याला काय लिहावं लागणार आहे? बुक पोस्ट लिहावं लागणार आहे किंवा त्या प्रकारचा स्टॅम्प आपल्याला इन्व्हॉल्पवर मारावा लागणार आहे. विशेष टपाल सेवा त्यामध्ये आहे व्यवसाय पोस्ट. या सेवेअंतर्गत लहान व्यवसायिकांसाठी तसेच मोठ्या आस्थापनांसाठी संदेश तयार करण्यापासून ते संदेश प्राप्तकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रक्रियेचा समावेश होतो. आता व्यवसाय पोस्ट यामध्ये काय केलं जातं? ज्या लहान आस्थापना आहेत किंवा लहान व्यवसाय आहेत त्याचबरोबर जे मोठे व्यावसायिक आहेत त्या लोकांना आपल्याकडील संदेश आपल्या ग्राहकापर्यंत किंवा आपले जे कस्टमर्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची संपूर्ण जबाबदारी टपाल सेवेमार्फत घेतली जाते. कोणत्या प्रकारचा संदेश तयार करायचा, कसा तयार करायचा, ह्यापासून तो संदेश आपल्या ग्राहकापर्यंत किंवा इच्छित लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम टपाल खातं करत असते.
ग्राहक त्यांना हव्या असलेल्या सेवा उपलब्ध सेवांमधून निवडू शकतात. भारतीय डाक विभागामध्ये व्यवसाय पोस्ट हाताळण्यासाठी भारतातील प्रमुख शहरांमध्ये व्यवसाय पोस्ट केंद्र सुरू केली आहेत. पुढे आहे लॉजिस्टिक पोस्ट. सदर सेवा व्यावसायिक ग्राहकांना एक प्रभावी आणि कार्यक्षम सेवा प्रदान करते, ज्यामध्ये वस्तूंच्या मालाच्या संचयनापासून ते वितरणापर्यंतच्या संपूर्ण मूल्य साखळी सेवांचा अंतर्भाव होतो. आता लॉजिस्टिक पोस्ट म्हणजे काय? तर या ठिकाणी ज्या व्यक्तीला आपला माल किंवा वस्तू दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पाठवायचा आहे त्याची संपूर्ण जबाबदारी लॉजिस्टिक पोस्टामार्फत घेतली जाते. म्हणजे त्या व्यक्तीकडून माल घेण्यापासून, म्हणजे समजा आता कंपन्या आहेत, ई कॉमर्स कंपनी आहेत, बरोबर. आता त्या ई कॉमर्स कंपन्यांकडनं मोठ्या प्रमाणात माल ग्राहकापर्यंत पोहोचवायचा असतो. मग लॉजिस्टिक पोस्टामार्फत काय केलं जातं? लॉजिस्टिक पोस्टाची माणसं त्या कंपन्यांकडे जाणार, त्यांच्या वेअर हाऊसमध्ये जाणार, त्यांना ज्या वस्तू पाठवायच्या त्या स्वतः त्या ठिकाणाहून घेणार आणि त्या वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचवणार. आणि गरज पडली तर त्या वस्तूचं संचयन देखील करणार, म्हणजे त्या वेअर हाऊसमध्ये किंवा गोडाऊन मध्ये देखील साठवून ठेवतील. तर लॉजिस्टिक पोस्ट ही अशा प्रकारची सेवा आहे, त्यामार्फत ग्राहकाकडून वस्तू घ्यायच्या आणि त्या दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या, याची संपूर्ण जबाबदारी लॉजिस्टिक पोस्टामार्फत घेतली जाते. क आहे देयक सेवा, बिल मेल सर्व्हिस. वित्तीय निवेदने म्हणजे बँकेमार्फत ज्या विविध प्रकारच्या स्टेटमेंट पाठवल्या जातात किंवा इन्शुरन्स कंपनी मार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या स्टेटमेंट पाठवल्या जातात त्याला म्हटलं जातं वित्तीय निवेदने. देयके म्हणजे बिल, लाईटचं बिल असेल, टेलिफोनचं बिल असेल किंवा इतर गोष्टींचं जे बिल असतं त्याला म्हटलं जातं देयके. मासिक खाते देयके किंवा तत्सम कोणत्याही प्रकारची संप्रेषणे सेवा घेणाऱ्याने 90 दिवसातून एकदा ग्राहकांना पाठवणे अनिवार्य असते. म्हणजे आपण समजा बँकेचे खातेदार असतील, इन्शुरन्स कंपनीचे असतील किंवा आपण शेअर मार्केटचे शेअर्स परचेस केलेले असतील, बरोबर, तर अशा विविध प्रकारच्या सेवा ग्राहक घेत असतात. मग काय करावं लागतं? बँक काय करत असते, ह्या प्रकारच्या जे आपले ग्राहक आहेत त्या ग्राहकांना प्रत्येक 90 दिवसानंतर काही ज्या स्टेटमेंट असतात, निवेदने असतात ते पाठवत असते. त्यांना स्टेटमेंट असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं आणि मराठीमध्ये त्याला निवेदने असे म्हटलं जातं. मग त्या अशा विविध प्रकारच्या ज्या स्टेटमेंट आहेत त्या ग्राहकांना सतत पाठवत असतात. बँकामार्फत पाठवल्या जातात, इन्शुरन्स कंपनी मार्फत पाठवल्या जातात. जर तुम्ही क्रेडिट कार्ड घेतलं असेल तर त्यांच्या मार्फत अशा प्रकारच्या स्टेटमेंट तुम्हाला पाठवल्या जातात. एका वेळी पाठवणाऱ्याच्या दस्तऐवजांची संख्या किमान 5000 असते आणि बँकामार्फत किंवा इन्शुरन्स कंपनी मार्फत त्या ज्या स्टेटमेंट पाठवल्या जातात त्यांची एक किमान संख्या एका वेळी किती असते? 5000 एवढी असते. डाक विभाग ग्राहकांच्या दिलेल्या पत्त्यावर दस्तऐवज पोहोचवण्याचे काम करतो. सदर सुविधेसाठी डाक विभाग कोणत्याही प्रकारची उधारी पत सुविधा देत नाही. म्हणजे बँकेकडनं आता बँकेचे जे ग्राहक असतात त्यांची संख्या मोठी असते आणि प्रत्येक ग्राहकापर्यंत त्या स्टेटमेंट जर पोहोचवायच्या असतील तर त्यांची संख्या ही 5000 पेक्षा जास्त असेल तर देयक सेवा या प्रकारची सेवा बँकेमार्फत पोस्टाकडून घेतली जाते. याचे जे पैसे असतात ते पोस्टाला आधीच पेड करावे लागतात. आधीच पैसे पेड केल्यानंतर पोस्ट खातं काय करतं, बँकेकडनं जे लेटर्स पाठवायचे आहेत ते सर्व लेटर एकाच वेळी सर्व ग्राहकांना पाठवून देतं किंवा सर्व ग्राहकांकडे पोहोचवण्याची जबाबदारी घेत असतं. तिसरं आहे निधी पाठवण्याची सुविधा. त्यामध्ये अ आहे इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतर. या सुविधेअंतर्गत मनी ऑर्डर मध्ये ज्याचे नाव निर्देशित केले आहे अशा व्यक्तीस रक्कम अदा करण्यासाठी डाकघराने जारी केलेल्या सूचना याला मनी ऑर्डर असे म्हणतात. सदर मनी ऑर्डर डाक विभागाच्या विशेष सुविधेद्वारे पाठवले जाते. ज्याला पैसे द्यावे लागतील अशा व्यक्ती म्हणून मनी ऑर्डर मध्ये नाव असते त्याला पैसे घेणारा असे संबोधतात. या सुविधेद्वारे पैसे पाठवण्याचा फायदा म्हणजे निर्देशित व्यक्तीला त्याच्या घरी अथवा मुक्कामी पैसे मिळतात. इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतर, इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डर. आता मनी ऑर्डर म्हणजे काय, की समजा
एखाद्या व्यक्तीला त्याच्याकडे असलेले पैसे गावी राहणाऱ्या आपल्या घरी आई असेल, वडील असेल, पत्नी असेल यांना पाठवायचे असतील, त्यासाठी मनी ऑर्डरचा वापर केला जाऊ शकतो आणि ह्या प्रकारची सुविधा पोस्टामार्फत पुरवली जाते. आता काय झालेलं आहे, आता कम्युनिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याच्यामध्ये तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आहे आणि त्यामुळे ऑनलाईन देखील आपण पैसे काय करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. परंतु प्रत्येकाकडे मोबाईल असेलच असं नाही, प्रत्येकाकडे इंटरनेट असेलच असं नाही. पूर्वीच्या काळी किंवा अजून देखील मनी ऑर्डर मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. ज्या कामगाराकडे इंटरनेटची सुविधा नाही, मोबाईलची सुविधा नाही, असे कामगार आपल्याकडील पैसे आपल्या गावी पाठवण्यासाठी मनी ऑर्डरचा वापर करतात. मग ह्यामध्ये काय केलं जातं, जर समजा मला माझ्या गावी, समजा मी पालघरमध्ये राहतोय आणि माझं जे गाव आहे ते आणखी दुसऱ्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी मला पैसे पाठवायचे आहेत. मग मी काय करणार, मी पोस्टामध्ये जाणार, त्या ठिकाणी मनी ऑर्डरचा एक फॉर्म असतो, तो फॉर्म भरणार, त्यामध्ये कोणाला पैसे पाठवायचे आहेत त्याचा पूर्ण नाव आणि पूर्ण ॲड्रेस मी लिहिणार आणि ते जे पैसे आहेत ते मी पोस्ट खात्याला देणार. पोस्ट खातं त्या बदल्यामध्ये मला एक रिसिप्ट देणार. रिसिप्ट म्हणजे काय असणार आहे, पावती, की हा त्या व्यक्तीने एवढे एवढे पैसे आम्हाला दिलेले आहेत. अशा प्रकारची पावती पोस्टाकडून मला दिली जाईल. नंतर काय केलं जाईल, ते जे पैसे आहेत ते पोस्टामार्फत मी जो पत्ता त्या मनी ऑर्डर मध्ये लिहिलेला आहे त्या पत्त्यावर त्याच्या घरी पोहोचवले जातील. म्हणजे पोस्टामार्फत आपण जी रक्कम पोस्टाला दिली होती ती रक्कम आपण जो पत्ता लिहिलेला आहे आणि ज्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं आहे त्याच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम पोस्ट खातं किंवा टपाल खातं करत असते. तर इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डरच्या माध्यमातून एक व्यक्ती आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी आपले जे पैसे आहेत ते पाठवू शकतो. ब आहे त्वरित निधी सेवा, इन्स्टंट मनी ऑर्डर. भारतीय डाक मार्फत त्वरित निधी सेवा दिली जाते. ही सेवा जलद, सुलभ, किफायतशीर आणि विश्वासार्ह गणली जाते. ही संगणकीकृत सेवा भारतातील 2 रहिवासी व्यक्ती जवळच्या डाकघरामार्फत वापरू शकतात. सदर सुविधेअंतर्गत 1,000 रुपयापासून 50,000 पर्यंतची रक्कम निर्देशित डाकघरामधून हस्तांतरित करता येऊ शकते. या सुविधेमार्फत पैसे पाठवणे आणि प्राप्त करणे सोपे आहे. म्हणजे तुम्ही इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डरचा वापर करू शकता, परंतु त्याद्वारे जेव्हा आपण पैसे पाठवतो त्यासाठी थोडासा उशीर होऊ शकतो. आणि जर आपल्याला लगेच पैसे पाठवायचे असतील तर पोस्टाची इन्स्टंट मनी ऑर्डर ह्या सेवेचा वापर देखील आपण करू शकतो. साहजिकच आहे, यासाठी आपल्याला जे शुल्क भरावं लागतं ते इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डरपेक्षा जास्त शुल्क भरावं लागतं. इन्स्टंट मनी ऑर्डरमध्ये ₹1,000 पासून ₹50,000 पर्यंतची रक्कम आपण दुसऱ्या व्यक्तीला पाठवू शकतो. क आहे आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतर, इंटरनॅशनल मनी ट्रान्सफर. ही सुविधा परदेशामधून भारतातील वैयक्तिक लाभार्थीला पैसे हस्तांतर करण्याचा एक जलद आणि सोपा मार्ग आहे. केवळ वैयक्तिक लाभार्थ्यालाच भारतामध्ये पैसे स्वीकारता येतात. भारतीय डाक विभाग, भारत सरकार आणि वेस्टर्न युनियन फायनान्शियल सर्व्हिसेस च्या अत्यंत प्रगत प्रणालीद्वारे जवळच्या डाकघरातून ही सुविधा उपलब्ध आहे. याद्वारे जगातील विविध 195 देश आणि प्रांतांमधून भारतात पैसे त्वरित पाठवले जाऊ शकतात. आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतर ह्या सेवेचा वापर करून बाहेरच्या देशातील व्यक्ती आपले पैसे भारतामध्ये पाठवू शकते. बाहेरच्या देशातील व्यक्ती आपले पैसे भारतामध्ये पाठवू शकते. मग ह्यासाठी 3 गोष्टी तीन विभाग काम करतात. एक म्हणजे भारतीय डाक विभाग, भारत सरकार आणि वेस्टर्न युनियन फायनान्शियल सर्व्हिसेस या 3 विभागामार्फत ही सेवा पुरवली जाते. ह्यामार्फत एखादी कंपनी आपले पैसे भारतामध्ये पाठवू शकत नाही. फक्त वैयक्तिक लाभार्थी म्हणजे एखादा व्यक्तीलाच भारतामध्ये एखादा जो व्यक्ती आहे त्यालाच इतर देशामधून पैसे पाठवले जाऊ शकतात. म्हणजे एखाद्या कंपनीला पैसे पाठवले जाऊ शकत नाही. चौथा आहे सामान्य सेवा. त्यामध्ये आहे सामान्य पोस्ट.
सामान्य पोस्टच्या माध्यमातून डाक विभाग निवडक डाकघरामार्फत तृतीय पक्ष उत्पादने व सेवा ग्राहकांच्या आसपास उपलब्ध करून देण्याची सेवा प्रदान करतो. या सुविधेअंतर्गत वीज देयके, कर संकलन, इतर देयके व शासनाचे शुल्क इत्यादींचा समावेश होतो. सामान्य पोस्टाच्या सुविधेअंतर्गत विविध अर्ज वितरित आणि स्वीकृत केले जातात. सामान्य पोस्ट म्हणजे खरं पोस्टाचं काम काय आहे? आपले जे लेटर्स आहेत किंवा पत्र आहेत ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणे हे त्याचं खरं काम. पण त्या व्यतिरिक्त पोस्टामार्फत इतर सुविधा देखील पुरवल्या जातात. उदाहरणार्थ आपल्याला समजा लाईटचं बिल भरायचं असेल तर ते देखील आपण पोस्टामध्ये भरू शकतो. टेलिफोनचं बिल भरायचं असेल तर ते देखील आपण पोस्टामार्फत भरू शकतो. आणि विविध प्रकारची जी देयके असतात त्याचा जो भरणा असतो ते देखील पोस्टामार्फत स्वीकारला जातो. विविध प्रकारचे अर्ज असतात त्याची विक्री देखील पोस्टामार्फत केली जाते. म्हणजे विविध प्रकारच्या सेवा त्या पोस्टामार्फत पुरवल्या जातात. ई पोस्ट डाक विभागामध्ये ई पोस्ट सुविधा देखील सुरू केली आहे. या माध्यमातून 1,55,000 डाकघरामार्फत ग्राहक भारतातील कोणत्याही पत्त्यावर त्याचे विविध प्रकारचे संदेश सहज पाठवू शकतात. ई पोस्टद्वारे संगणकीकृत संदेश हा गंतव्य व्यवस्थानांपर्यंत पाठवला जातो आणि परत त्याची छापील प्रत घेऊन सदर संदेश इच्छित स्थळी वितरित केला जातो. भारतीय डाक विभागामार्फत करार व सहकार्याने मोठ्या आस्थापना विविध प्रकारची कार्य पार पाडतात. या ग्राहकांना विशेष सेवा शुल्क दर व इतर मूल्यवर्धित सेवा मिळतात. ई पोस्ट म्हणजे जर आपल्याला ई संदेश पाठवायचा असेल तर त्यासाठी आपण ह्या सेवेचा वापर करू शकतो. दुसरं आहे आधुनिक संप्रेषण साधने. त्यामध्ये आहे कुरिअर सेवा. 2 किंवा अधिक पक्षांमधील वस्तूंच्या देवाणघेवाणीसाठी जबाबदार असलेली एखादी व्यक्ती किंवा संस्था कुरिअर सेवा म्हणून ओळखली जाते. बहुतांश संस्था कुरिअर सेवांचा लाभ घेतात व कुरिअर सेवा पुरवणारी संस्था यासाठी सामान्य दर घेतात. सामान्य डाक सुविधांपेक्षा वेग, सुरक्षा व जलद सेवेच्या बाबतीत कुरिअर सेवा भिन्न असतात. सामान्यतः कुरिअर सेवा सामान्य डाक सेवेपेक्षा महाग असतात. DHL, DTDC, UPS कुरिअर सेवा देणाऱ्या संस्थांची उदाहरणे आहेत. कुरिअर सेवा म्हणजे बघा, आपल्याला जर पत्र पाठवायचं असेल तर आपण पोस्टामार्फत पत्र पाठवू शकतो. आपल्याला जर पार्सल पाठवायचं असेल तर आपण पोस्टामार्फत पार्सल पाठवू शकतो. ते झालं सरकारी खातं. आणि आपल्याला माहिती आहे पोस्टामार्फत जे पत्र पाठवलं जातं त्यासाठी लागणारा वेळ हा थोडासा जास्त असतो. कारण की त्यांच्याकडे जी कामाची सिस्टम आहे ती थोडीशी वेगळी असते. बरोबर. आणि त्यामार्फत जे पार्सल पाठवलं जातं ते पोहोचण्यासाठी देखील थोडासा वेळ जास्त लागतो. मग आपल्याला समजा जलद गतीने पत्र पाठवायचं असेल तर मग आपण काय करू शकतो? तर आपण खाजगी लोकांनी ज्या सेवा पुरवल्या जातात त्या म्हणजे कुरिअर सेवा. म्हणजे खाजगी लोक, खाजगी संस्था पत्र पोहोचवण्याचं काम करतात. खाजगी लोक, खाजगी संस्था आपल्या ज्या वस्तू आहेत बरोबर त्या एका ठिकाणून म्हणजे पार्सल आहेत त्या एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम करतात. त्याला म्हटलं जातं कुरिअर सेवा. कुरिअर सेवा ह्या डाक सेवेपेक्षा त्यांचा वेग काय असतो? जास्त असतो, जलद असतो. म्हणजे सामान्यतः जर आपण डाक सेवा बघितलं तर ते जे टपाल खातं आहे एखादं पत्र पाठवण्यासाठी जर 3 दिवस लागत असतील तर त्या ठिकाणी कुरिअर सेवेचा जर आपण वापर केला तर तेच पत्र 2 दिवसामध्ये ज्याला आपण पाठवलेलं आहे त्याला मिळू शकतं. म्हणजे कुरिअर सेवा ही थोडीशी जलद असते आणि म्हणून कुरिअर सेवेचा जो शुल्क असते ते देखील डाक सेवेपेक्षा थोडेसे जास्त असते. DHL आहे, DTDC आहे, UPS आहे, ब्लू डार्ट आहे, अशा विविध कंपन्या आहेत ज्या विविध प्रकारच्या कुरिअर सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देतात. ब आहे इंटरनेट. इंटरनेट हे एकमेकांशी संगणकाद्वारे जोडलेल्या प्रणालीचे जाळे असून ज्याचा जगभरात विशिष्ट पद्धतीने संगणक जोडण्यासाठी उपयोग केला जातो. आता इंटरनेट म्हणजे काय? जगभरातील जे अनेक कम्प्युटर्स आहेत, संगणक आहेत त्यांना जोडलेलं जाळं म्हणजेच काय आहे? इंटरनेट. या प्रणालीमध्ये
खाजगी, सार्वजनिक, शैक्षणिक, व्यावसायिक आणि स्थानिक ते जागतिक व्याप्तीच्या सरासरी सरकारी नेटवर्कचा समावेश होतो. ईमेल विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरून विविध प्रकारचे संदेश एकमेकांमध्ये देवाणघेवाण करण्याच्या प्रक्रियेला ईमेल असे म्हणतात. म्हणजे जेव्हा मोबाईल, कम्प्युटर याचा वापर करून इलेक्ट्रॉनिक संदेश एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीला पोहोचवला जातो त्याला ईमेल असं म्हटलं जातं, म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मेल. आजची ईमेल प्रणाली साठवण व अग्रेषण स्टोरेज अँड फॉरवर्ड प्रणालीवर आधारित आहे. सर्व्हर संदेश स्वीकारतात, अग्रेषित करतात आणि संग्रहित देखील करतात. सर्व्हर म्हणजे ज्या कंपनीची आपण सेवा घेतलेली आहे ते. उदाहरणार्थ आपण जीमेल घेतलं म्हणजे जीमेलच्या सर्व्हर म्हणजे आपण जो ईमेल पाठवणार तो आधी जीमेल कडे जाणार, गुगल कंपनीला जाणार, गुगल कंपनी त्याला अग्रेषित करणार आणि त्यानंतर तो ईमेल ज्याला आपण पाठवलेला आहे त्याच्याकडे तो पोहोचणार. सदर प्रणालीचा वापर करताना संदेश स्वीकारणाऱ्याला त्यावेळी हजर असणे आवश्यक नसते, कारण आलेला संदेश हा संग्रहित ठेवला जातो आणि ज्याला आपण संदेश पाठवलेला आहे, ईमेल पाठवलेला आहे, तो त्यावेळी कम्प्युटर समोर किंवा लॅपटॉप समोर किंवा मोबाईलवर असलाच पाहिजे अशी आवश्यकता नसते. कारण की आपण जो ईमेल पाठवलेला आहे तो त्याच्या कम्प्युटरवर किंवा तो जो ईमेल आहे तो सर्व्हरवर साठवला जातो आणि त्यामुळे तो व्यक्ती तो संदेश कधीही बघू शकतो. तर अशा प्रकारे विविध प्रकारच्या सेवांचा वापर करून आपण संप्रेषण करू शकतो.